1 2 3 4 100 पर्यंत मोजू शकता, 1000 पर्यंत मोजू शकता, पण कोणतीही व्यक्ती ही 1 बिलियन पर्यंत कधी मोजू शकत नाही. तुम्ही 100 1000 1 लाख 10 लाखापर्यंत तुम्ही काउंट करू शकता, पण तुम्ही कधीच 1 बिलियन पर्यंत काउंट करू शकत नाही. म्हणजेच 100 कोटी, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी पर्यंत तुम्ही काउंट करू शकत नाही. जर तुम्हाला मोजायचं झालं, एका सेकंदाला सुद्धा एक अक्षर मोजलं, जसं की 1 2 3, तर असं तुम्हाला पूर्ण 1 बिलियन पर्यंत मोजायला पूर्णपणे 32 वर्ष लागतील. सूर्याचं रेडिएशन असतो, सूर्य जे आहे सूर्यकिरण, त्याचा रेडिएशन जो असतो, रेडिएशन किती प्रमाणामध्ये असू शकतं, तर चंद्रावरती जे झेंडा लावला होता, तर झेंडाचं जे कलर होतं, ते कलर जाऊन पूर्णपणे व्हाईट झालेलं आहे. सूर्यामध्ये एवढं किरणाचं पॉवर असतं. तुम्हाला मी एक लाईन बोलून दाखवणार आहे, ते खूप प्रसिद्ध आहे. ती लाईन अशी आहे, ही क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर द लेझी डॉग. ह्या लाईन मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, ए टू झेड सगळे अल्फाबेट्स तुम्हाला दिसतील. तुम्ही वॉलमार्ट कंपनीबद्दल कधी ना कधी ऐकलंच असेल. वॉलमार्ट ही जी कंपनी आहे, हे सुरुवातीच्या पहिल्या वर्षी $975 म्हणजे जवळपास 5 करोड रुपये हे एक वर्षामध्ये कमवत होतं. आणि तेच कंपनी आताच्या घडीला तेवढीच अमाऊंट प्रत्येक 1 मिनिटाला 5 करोडपेक्षा जास्त अमाऊंट कमवते. तुम्हाला कधी ना कधी सुई टोचलंच असेल, सुई म्हणा किंवा सुईच्या आकाराची पिन किंवा एखादा काटा. तुम्हाला त्या जागी टोचल्यावरती तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं असेल, तर तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला नॉर्मल वाटेल. पण तुम्ही त्या जागेला एक इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शी खाली जर बघितलं असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. सुई दोराला सुई आणि धागा जर तुम्ही एकमेकांमध्ये ओवून जर त्याला सूक्ष्मदर्शीमधून जर बघितला, तर अशा प्रकारे दिसतो. मिठाचा बारीक कणाला जर तुम्ही सूक्ष्मदर्शीमधून बघितला, तर तुम्हाला मिठाचा कण अशा प्रकारे दिसेल. तुम्ही पिक्चर बघितल्यावरती, पिक्चर संपल्यावरती द एंड लिहिलं येतं आणि त्यानंतर ना असे अक्षरांची लाईन सुरुवात होते. तुम्ही लहानपणापासून बघितलंच असेल आणि आता सुद्धा बघत असालच. पण त्याच्यामध्ये सगळ्या क्रू मेंबरचं नाव असतं. त्याच्यामध्ये जे कोणी कास्ट केलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये जे कोणी पात्र केलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांचं नाव असतं. डिझनी कंपनी तुम्हाला माहित असेल, डिझनी ही जे पिक्चर बनवतं, ही कंपनी त्यांच्या सेटवर काम करणाऱ्या कॉपी देणाऱ्या कामगारांचं सुद्धा नाव लिहिलं जातं. म्हणजे जे क्रेडिट दिलं जातं, पिक्चरच्या शेवटी जे क्रेडिट दिलं जातं, त्याच्यामध्ये त्या सेटवरती चहा किंवा कॉफी देणारा जो वेटर असतो, त्याचा सुद्धा नाव डिझनी कंपनी मेन्शन करते. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही एक. ग्रेट. जर तुमचं वजन वाढत असेल आणि तुमचं जर वजन जास्त असेल, तुम्हाला वाटत असेल तुमचं वजन अजून जास्त वाढू नये, तुम्ही कधीही हे पॉपकॉर्न खाऊ नका. एवढा एका पॉपकॉर्न टबमध्ये जवळपास 800 कॅलरी असतं. म्हणजे तुम्हाला माहिती अंदाजा आहे 800 कॅलरी म्हणजे किती? आपल्या एका मीडियम साईजचं जे रोटी असतं किंवा चपाती असतं, त्याच्यामध्ये जवळपास 100 कॅलरी असतं आणि एका टबमध्ये 800 कॅलरी म्हणजे एका रोटीपेक्षा किती पटीने जास्त कॅलरी त्या पॉपकॉर्नमध्ये असतं याचा अंदाजा लावा. आणि तुमचं वजन तेवढ्याच जास्त पटीने वाढू शकतो. तर आजपासून पॉपकॉर्न खाणं बंद करा. तुमचा स्किन कलर म्हणजे तुमचा त्वचाचा कलर कसा आहे? नॉर्मली गोरा किंवा काळा असेल किंवा थोडासा मीडियम असेल, माझ्यासारखा सावळा असेल. अमेरिकामध्ये केंटकी या शहरात एक फॅमिली राहतो. त्या फॅमिलीचे पूर्ण कलर हा निळ्या रंगाचा आहे. त्यांना तिथले काही लोक हे एलियनचे वंशज मानायचे आणि पूर्ण जगामध्ये हा असा एकच फॅमिली होता. या फॅमिलीचा कलर पूर्णपणे निळा होता. नंतर कळालं की या फॅमिलीला एक प्रकारचं आजार होतं. त्या आजारचं नाव अशा प्रकारे आहे, मेथेमोग्लोबिनेमिया असं काहीतरी या आजाराचं नाव होतं. पूर्ण या धरती म्हणजे अख्ख्या विश्वामध्ये हा एकच असा फॅमिली आहे की याचा कलर ब्ल्यू म्हणजे यांचा त्वचेचा कलर हा ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचा होता. एलियनच्या व्यतिरिक्त पण कोणीतरी असं आहे ज्याचा कलर निळा आहे. तुमच्या शेजारी किंवा तुम्ही एक विद्यार्थी असाल, तुम्ही शाळेत जाल आणि तुमच्या शाळेतच तुमच्या शेजारी किंवा तुमच्या पाठीमागच्या बेंचवरती
एक निळ्या कलरचा विद्यार्थी बसला असेल तर तुम्हाला ते बघून कसं वाटेल? गजब. आपण बेस्ट दात कशाला म्हणतो? म्हणजे सगळ्यात चांगले दात कोणाचे असतात किंवा सगळ्यात चांगले दात म्हणजे काय? असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एकदम पांढरा शुभ्र दात म्हणजे सगळ्यात बेस्ट दात असं तुम्हाला वाटत असेल. पण मित्रांनो चुकीचं आहे. नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या दाताचा कलर हे हलका पिवळसर रंगाचा असतो. म्हणजे पिवळसर रंगाचे जे दात आहेत ते सगळ्यात स्ट्रॉंग मानलं जातं. हलकसं पिवळसर हां, एकदम पिवळं झार असं नाही की जे दात न घासता होतं. हलकसं पिवळसर रंग जे आहे हे सगळ्यात स्ट्रॉंग मानलं जातं आणि ते जबरदस्तीनं व्हाईटनिंग केलं जातं दाताचा किंवा जास्त घासून त्या दाताला पांढरं बनवलं जातं मोत्यासारखा आणि त्या दातामुळे तुमच्या दातामधली जे स्ट्रेंथ आहे, तुमच्या दातामधली जी ताकद आहे, ते कमी होतो. सगळ्यात जास्त ताकद हे हलक्याशा पिवळसर दातामुळेच असतो आणि नैसर्गिकरित्या दाताचा कलर हा पिवळसरच असतो. मला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल बद्दल माहिती आहे का? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे अशा ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी एकदम बर्फाळ प्रदेश आहे. म्हणजे इथं असंख्य असं बर्फ आहे आणि त्या बर्फाच्या खाली असे अनेक बॅक्टेरिया किंवा अनेक जीवाणू लपलेले आहेत आणि ते आजपर्यंत ते अजून लपलेलेच आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते बर्फ वितळत चाललेला आहे आणि ते बर्फ जर वितळलं आणि त्यातले काही जीवाणू जर बाहेर आले तर अशा प्रकारचे रोग प्रसार होऊ शकतात. ते तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की त्या रोगावरती उपचार सुद्धा उपलब्ध नाहीयेत. जसे कोरोनासारखं एक मोठं महामारी आलेलं आहे. त्याच्यावरती इलाज शोधायला किती वेळ लागला आपण. पण असेच अनेक जीवाणू हे त्या बर्फाच्या खाली दडलेले आहेत आणि जर ते बर्फ पिघळलं किंवा ते वितळलं तर त्याच्यामधून जे जीवाणूचा फैलाव झाला आणि ते जर आजार जगामध्ये पसरलं तर त्याच्यावरती इलाज बिलकुल सुद्धा नाहीये. म्हणून ग्लोबल वॉर्मिंगचा ध्यान ठेवणं खूप महत्वाचं आहे. अंडरग्राऊंड टनल म्हणजेच जमिनीखालील जे टनल बनवलं जातं त्याला आपण भुयार म्हणतो. ते बनवणं किती डिफिकल्ट असतं, किती कठीण असतं तुम्हाला माहितीच आहे. आजकाल एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, तरी सुद्धा 1 किलोमीटरचं जरी टनल बनवायचं असेल, तर आपल्याला खूप मोठं मेहनत घ्यावी लागते आणि खूप मोठे-मोठे यंत्रणाचा उपयोग करावा लागतो. त्यानंतरनं हा टनल बनतो. पण जर्मनीमध्ये बवारिया अशा ठिकाणी एक टनल भेटलेलं आहे आणि ते टनल हजारो वर्षापूर्वीचं आहे आणि हजारो वर्षापूर्वी हे टनल कशा प्रकारे बनवलं गेलं आणि एवढं लांब टनल हे बनवणं त्या काळामध्ये कसं शक्य होतं हे खूप मोठं मिस्ट्री आहे आणि याच्याबद्दल अजूनपर्यंत काहीच माहिती शास्त्रज्ञाच्या हाती लागलेलं नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात पहिला तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटला त्या प्रतिक्रियेमध्ये तर तुम्ही कमेंट कराल तर मला खूप बरं वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनला जरूर क्लिक करा कारण त्याच्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे.